नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे दिव्यांग मंत्रालयामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज दिव्यांगजन या संस्थेमध्ये विविध पदांच्या भरतीकरता जागा निघालेल्या आहे. याकरता रिहॅबिलिटेशन सेंटर ग्रुप ए यासाठी रिहॅबिलिटेशन ऑफिसर या पदाची जागा. एकूण त्यांना पेमेंट आहे 56,000 रुपये ते 1,77,000 रुपये 7व्या वेतन आयोगानुसार. आणि याकरता वयाची वयोमर्यादा ही 30च्या आतमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचं शिक्षण जे आहे ते डिग्री रेकग्नाइज युनिव्हर्सिटी सोशल वर्कचा त्याला अनुभव असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचं त्याचं प्रॅक्टिकल एम्प्लॉयमेंट त्याची असणं आवश्यक आहे. लेक्चरर जो आहे तो आपल्याला हवा आहे, तो म्हणजे ऑडिओ स्पीच पॅथॉलॉजी याकरता एकूण 2 जागा आहेत. आणि याकरता MSc स्पीच अँड हिअरिंगमध्ये असणं आवश्यक आहे. आणि लेक्चरर आहे एज्युकेशनसाठी, त्यासाठी पण पेमेंट सेम ग्रुप एचंच असणार आहे. याच्यामध्ये 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला येणार आहे. याच्यामध्ये मास्टर डिग्री असणं आवश्यक आहे, तुम्हाला MAd असणं आवश्यक आहे. आणि व्होकेशनरी काउन्सिलरचे एकूण 2 जागा आहेत. याकरता तुम्हाला रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून वोकेशनलची. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टेक्निशियनची ग्रुप बीची जागा आहे. याकरता 1,42,000 रुपये इतकं मानधन तुम्हाला देण्यात येईल. त्याच्यासाठी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स असणं आवश्यक आहे. 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. सोशल वेलफेअर ऑफिसरच्या एकूण 2 जागा आहेत. याकरता तुम्हाला मास्टर्स डिग्री MSW असणं आवश्यक आहे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्यानंतर ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टच्या एकूण 1 जागा आहे. याकरता तुम्हाला 35,000 रुपये मानधन देण्यात येईल. त्यामध्ये MSc स्पीच आणि हिअरिंगमध्ये. आता सायकॅट्रिक्सच्या पदाची जागा आहे. हेड क्लर्कच्या एकूण 2 जागा आहेत. अकाउंटंटच्या एकूण विविध जागा आहेत. त्यानंतर एक्सटेन्शन अकाउंटंट, त्याच्यानंतरने सोशल वर्क, त्यानंतर एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट मास मीडिया, त्यानंतर ऑफिसर सुपरिटेंडेंट कम अकाउंटंट, प्री स्कूल टीचर, त्यानंतर इयर मोल्ड टेक्निशियन, त्याच्यानंतर UDC डायरेक्ट, अशा विविध पदांकरता या जागा आहेत. आणि या जागांकरता तुम्हाला रिटर्न टेस्ट द्यायची आहे. 80% मार्काची MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. तुमचे क्वालिफिकेशन आणि एज्युकेशनवरती 20% मार्क असते ना, शिकून 100%वरती तुमचं सिलेक्शन ह्याच्यामध्ये करण्यात येईल. आणि यासाठी अर्ज जो लिहायचा आहे तो अर्ज तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये फॉर्मॅट दिलेला आहे. सगळ्यात पहिले तुमचं नाव लिहायचं आहे, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ते लिहायचं आहे. बाकी बेसिक तुमची डिटेल्स सगळे भरायचे, एज्युकेशनल डिटेल्स भरायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा डिटेल्स याच्यामध्ये भरायचे आहेत. आणि या सगळ्या गोष्टींची फुलफिलमेंट करून संबंधित पोस्टाने त्याला पाठवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली मला नक्कीच कळवा. रोजगार चॅनलवर नवीन असेल चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.